नमस्कार मित्रांनो, आयुष्यात एक छोटीशी चूक किंवा क्षणभराची मजा तुमचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त करू शकते. आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावरती ज्याबद्दल प्रत्येक तरुणाला माहिती असणं गरजेचं आहे. छेडछाड आणि त्यावरील नवीन कायदे. BNS. छेडछाड करणे किंवा कोणत्याही महिलेचा विनयभंग करणे हा एक गंभीर गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS, जी पूर्वीच्या IPCच्या जागी आली आहे. म्हणजे पूर्वी जे IPC होतं त्याच्या जागी BNS आलं, म्हणजेच भारतीय न्याय संहिता. जर तुम्ही एखाद्या मुलीची छेड काढली तर तुमच्यावरती खालीलपैकी काही कलमे लागू होऊ शकतात. त्यामधील पहिला कलम आहे विनयभंग, म्हणजेच BNS कलम 74. पूर्वीचे IPC 354 म्हणजेच विनयभंग, म्हणजे एखाद्या मुलीची छेड काढल्यावर, म्हणजेच BNS कलम 74. आणि पूर्वीचे जे IPC होतं त्याचा कलम 354. एखाद्या कृतीने महिलेला लज्जेची बाधा येईल. उदाहरणार्थ, चुकीच्या पद्धतीने स्पर्श आणि ओढाताण करणे. अशा कृत्या केल्यावरती आपल्यावरती हा कलम लागू होऊ शकतो. कलम 74 आणि IPCच्या दरम्यान 354. तर याने आपल्याला 1 ते 5 वर्षाचा कारावास आणि दंड होऊ शकतो. तर मित्रांनो, कंप्लीट 1 दिवसानंतर मी हा व्हिडिओ पुन्हा शूट करत आहे. कारण की जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा मला मध्येच काहीतरी काम आल्यामुळे हा व्हिडिओ मी पूर्ण कंप्लीट करू शकलो नाही. तर आता मी हा व्हिडिओ पुन्हा एकदा कंटिन्यू करत आहे. तर त्यामध्ये आता आपण बघणार आहोत आपला दुसरा मुद्दा. तर तो आहे शब्दांनी किंवा खुणांनी विनयभंग. BNS कलम 79 आणि BNS कलम 78. पूर्वीचे IPC 509 आणि IPC 354D. तर हे कलम तेव्हा लागू होतात जेव्हा आपण एखाद्या मुलीची इच्छा नसतानाही तिची स्टॉकिंग करतो. आता हे स्टॉकिंग म्हणजे काय? तर स्टॉकिंग म्हणजे सोशल मीडियावरती नजर ठेवणे, पाठलाग करणे, तिचा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे किंवा शिट्टी वाजवणे. तर या सर्व गोष्टींना स्टॉकिंग म्हणतात. तर स्टॉकिंग केल्याने आपल्यावरती हे कलम लागू होतात. तर ते आहे BNS कलम 78 व 79. पूर्वीच्या IPC दरम्यान 509 आणि IPC 354D हे कलम आपल्यावर लागू होतात. तर हे कलम लागू झाल्यावरती आपल्याला ही शिक्षा होऊ शकते. तर पहिल्या गुन्ह्यासाठी आपल्याला 3 वर्षाची जेल होऊ शकते आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी आपल्याला 5 वर्षाची जेल होऊ शकते. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत आपल्या या व्हिडिओचा तिसरा आणि शेवटचा मुद्दा, जो की आहे अश्लील कृत्या. BNS कलम 296 आणि पूर्वीच्या IPC दरम्यान 294. तर हे एक कलम आपल्यावर तेव्हा लागू होतात जेव्हा आपण एखाद्या सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी म्हणतो किंवा अश्लील चाळे करतो. तर असे चाळे केल्याने आपल्यावरती हे 2 कलम लागू होतात. BNS द्वारा 296 कलम आणि IPC दरम्यान 294 कलम. तर त्यावरून आपल्याला ही शिक्षा होऊ शकते. 3 महिन्यापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकते. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत महत्वाच्या काही गोष्टी. त्यामधील पहिला मुद्दा आहे जामीन. यातील काही गुन्हे अजामीन पात्र म्हणजे नॉन बेलेबल आहे. म्हणजेच तुम्हाला सहज जामीन मिळणार नाही. आता आपण दुसरा मुद्दा बघणार आहोत, करिअरवरती परिणाम. FIR झाल्यावरती सरकारी नोकरी मिळण्यात अडचणी येतात. आणि तिसरा मुद्दा आहे पॉस्को. जर ती मुलगी 18 वर्षाखालील असेल तर पॉस्को कायद्याअंतर्गत अत्यंत कडक कारवाई होते. त्यामुळे जामीन मिळणे जवळपास अशक्य असते. जर तुम्हाला ही कायदेशीर माहिती महत्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणीही नकळत अशी चूक करणार नाही. तुम्हाला कोणत्या कायद्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर खाली कमेंट नक्की करा. अशाच कायदेशीर माहितीपूर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, कायद्याचं पालन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.